जल जीवन मिशन के ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन, 2 साल से भुगतान अटका, अब सरकार के खिलाफ आर पार की लड़ाई। नागपुर में जल जीवन मिशन के कामों से जुड़े सरकारी पानी पुरवठा ठेकेदारों ने लंबित भुगतान और रुकी हुई योजनाओं को लेकर तीव्र आंदोलन का ऐलान किया है। ठेकेदारों का आरोप है कि पिछले 2 वर्षों से किए गए कामों के बिल अभी तक अटके हुए हैं, जबकि कई योजनाएं निधि के अभाव में अधूरी पड़ी है। संगठन ने सरकार के सामने 9 प्रमुख मांगे रखी है। इनमें लंबित बिलों का तत्काल भुगतान, रुकी योजनाओं के लिए निधि उपलब्ध कराना, दंडात्मक कार्रवाई रोकना, लोक वर्गनी और सुरक्षा अनामत की रकम वापस करना तथा पूर्ण हो चुके कामों के अंतिम बिल तुरंत अदा करना शामिल है। संगठन का कहना है, जब काम पूरा कराया गया है तो भुगतान रोककर ठेकेदारों पर आर्थिक बोझ क्यों डाला जा रहा है। अब ठेकेदारों ने साफ कह दिया है, सिर्फ आश्वासन नहीं, अब भुगतान चाहिए। देखना होगा सरकार इन 9 मांगों पर क्या फैसला लेती है और जल जीवन मिशन के अटके भुगतान का रास्ता कब साफ होता है। सर, या ठिकाणी आम्ही जल जीवन मिशनची कामे करणारे कंत्राटदार या ठिकाणी संविधान चौकामध्ये नागपूर या नगरीमध्ये जमलेलो आहोत। आम्ही आजचं अर्धनग्न आंदोलन करण्याची या ठिकाणी ठळक वैशिष्ट्य सांगायची ठरली तर गेल्या 2-2.5 वर्षापासून आम्ही केलेल्या कामाचे पैसे या ठिकाणी सरकार आम्हाला देत नाही। आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतो, आम्ही आगाऊ पैसे मागत नाही। आमचे साधारण 10 ते 12 हजार कोटी रुपयाचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत। केंद्र शासन आणि राज्य शासन आमची दिशाभूल करत आहे। आर्थिक बजेटमध्ये तरतूद केली जाते वर्षाच्या, परंतु त्या वर्षाच्या बजेटमधली तरतूद ही खर्च केली जात नाही। मागच्याही वर्षी मला वाटतं पावसाळी अधिवेशन असो, हिवाळी अधिवेशन असो किंवा उन्हाळी अधिवेशन असो, त्याच्यामध्ये फक्त जलजीवनच्या बाबतीत घोषणा होतात। आमच्या हर्षल पाटील या बांधवाने आत्महत्या केली, त्या आत्महत्येला साधारण इतके दिवस उलटं नाही, शासनाला जाग येत नाही। आमचे कपडे काढायची वेळ या ठिकाणी आलेली आहे, म्हणून आम्ही अर्धनग्न आंदोलन करून शासनाला आम्ही या गोष्टीची जाणीव करून देतो। देवाभाऊच्या त्यांना काय करायचे आमचे पालन नाराज असते साहेब, देवाभाऊ हे वित्त विभागाचा कारभार पण त्यांच्याकडे आलेला आहे। आमचा देवाभाऊंवर पूर्ण 100% विश्वास आहे, परंतु वित्त विभाग जो आहे, पाणीपुरवठा विभागामधून निधीची फाईल जाते, पण वित्त विभागामध्ये त्याला केराची टोपली दाखवली जाते। आमची देवाभाऊंना वित्त विभागाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण लक्ष देऊन आपण ठरवलं तर कंत्राटदारांना थोडाफार दिलासा, जर 10,000 कोटीचे बिल आहे तर 5,000 कोटी का आम्हाला तात्काळ तुम्ही दिले। त्याच्यामध्ये पण साहेब काय झालं आहे, केंद्राने अशी अट घालून ठेवली की एकल ग्राम योजना, बहुग्राम योजना म्हणजे सिंगल विलेज आणि मल्टी विलेज या योजनांनाच केंद्र सरकार पैसे देण्याचं केंद्राने जाहीर केलं। त्याच्यामध्ये रेट्रो फिटिंग असा प्रकार आहे पुनर्जोडणीचा, नळ पुनर्जोडणीचा, तो 70 ते 80% राज्यामध्ये जिल्हा परिषद लेवलला पुनर्जोडणीच्या योजना आहेत आणि केंद्राने सांगितलं की या योजनांवर राज्यांनी खर्च करावा। आता राज्याची परिस्थिती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, 80-90 हजार कोटीचे देयके, मग त्याच्यामध्ये बांधकाम विभाग असेल, जलसंधारण असेल, जलजीवन मिशन असेल, ही देण्याची वेळ सरकारवर आलेली आहे आणि एवढा मोठा आर्थिक भार उचलताना जलजीवनच्या रेट्रो फिटिंगला राज्य कुठून पैसे देणार आणि कधी पैसे देणार। आणि आम्ही तर ऐकलेलं आहे की आता 10 जुलै 2026 रोजी जो काही शासन निर्णय काढला आणि त्याच्यामध्ये 10,000 कोटीच्या रेट्रोला त्यांनी जाहीर केले आणि रिवाईजला 8,000 कोटी, असे 18,000 कोटीचे जाहीर केले। त्याला पण पुरवणी बजेटमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मान्यता घ्यायची। म्हणजे आता आम्हाला सांगा, आजचा आर्थिक वर्षाचे 6 महिने उलटले एप्रिलपासून, आज ऑगस्ट संपत आलेला आहे आणि अजूनही फक्त 950 कोटी रुपये केंद्राने 474 दिले आणि राज्यांनी 474 दिले। या वर्षाची आर्थिक तरतूद ही 10,000 कोटीची। तुम्ही कधी पैसे देणार? तुम्ही ऐन वेळेला मार्चला पैसे देणार आणि आखर्चित म्हणून ते परत काढून घेणार। ही थट्टा कंत्राटदारांची थांबवा आणि लवकरात लवकर पार्टली का होईना पेमेंट आम्हाला रेट्रो फिटिंग सहित पूर्ण कामांना द्या। आम्हाला तर अपेक्षा अशी आहे की आम्ही नागपूर नगरीमध्ये आंदोलन करत आहोत, देवाभाऊंची नक्कीच दखल घेतील, परंतु नाईलाज जर झाला तर बाकी भविष्यामध्ये आम्हाला आझाद मैदानाच्या प्रांगणात मोठं आंदोलन उभं करून सरकारच्या विरोधात परत एकदा उतरावं लागेल। किती जर विचार केला तर 140 कोटी जवळपास द्यायचे आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर 10,000 कोटीपेक्षा जास्त द्यायचे, एवढे पैसे देणे आहे। आणि सगळ्यांच्या परिस्थिती असं झालेल्या आहेत, आज काय करावं आणि काय नाही, सगळ्यांचे देणे बाकी आहे। बँकेवाले लोक घरी येतात, मार्केटच्या उधाऱ्या आहेत, लोकांकडनं उसने घेतलेले पैसे आहेत, खाजगी सावकारांकडनं पैसे काढलेले आहेत, देतात का टुनावर पाणी पुसतात, त्यावर काय करायचं। देवाभाऊ कंत्राटदाराच्या पाठीशी उभे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। देवाभाऊ कंत्राटदाराच्या चांगली गोष्ट आहे, असायलाच पाहिजे। आम्ही त्यांचेच आहे, काम विकासाचं करतो आहे, त्यांचंच काम करतो आहे, त्यांचंच नाव करतो आहे आम्ही।
असायलाच पाहिजे. आम्ही कुठं म्हणतो नाही म्हणून असायलाच पाहिजे ना, आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि फक्त त्याचा त्यांनी पुरावा त्यांनी आता असा द्यावा, त्यांनी लगेच आता 10,000